विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर कोमल ठाकरे, विद्यापीठातील सर्व शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी आणि मागच्या वर्षाचे प्रामाणिकपणे विद्यापीठावर प्रेम करणारे विद्यार्थी, त्याचबरोबर नवे येणारे विद्यार्थी जे विद्यापीठावर तितकंच प्रामाणिकपणे प्रेम करून विद्यापीठाचा विकास घडवण्यामध्ये कार्यक्षम होतील, अशा सगळ्यांचं मनापासून प्रारंभी स्वागत करतो. मित्रहो, काही शिक्षकांनी आपल्या विभागाच्या अनुषंगाने आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. अधिष्ठाता डॉक्टर ठाकरे यांनी एकूण विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने आपल्यासमोर अतिशय उत्तम पद्धतीने आपली भूमिका कथन केलेली आहे. खरं म्हणजे मला आज खूप आनंद वाटतो, कारण ज्या वेळेला विद्यापीठामध्ये मी पाऊल ठेवलं त्यावेळेला विद्यापीठात माझ्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. आज अधिष्ठाता आहेत, आजूबाजूला शिक्षक आहेत आणि त्याहीपेक्षा विद्यापीठाचं खरं सौंदर्य ज्याच्यामध्ये दडलेलं असतं ते माझे सगळे विद्यार्थी आहेत. जसं मुलांशिवाय घराला चैतन्य नसतं, तसं विद्यार्थ्यांशिवाय विद्यापीठाला चैतन्य नसतं. म्हणजे एवढा आनंद, अर्थात तो आज आनंद दिसत नसेल माझ्या चेहऱ्यावर, कारण माझ्या डोक्यामध्ये आणखी खूप काही चाललेलं आहे आणि बैठकांचा सगळा धडाका सुरू आहे. म्हणजे या कार्यालयात त्या कार्यालयात अशी सगळी धावपळ असल्यामुळे अनेक प्रश्न हे डोळ्यासमोर असतात आणि म्हणून कदाचित तुम्हाला वाटत असेल की हा काही अस्वस्थ आहे, पण मी मनातून खूप सुखावलो आहे. आणि विशेष म्हणजे मुलींचं प्रमाण देखील अधिक आहे. मागच्या वर्षीचा इतिहास बघितला तर तोही आपल्यासमोर सरांनी मांडला की सेवानिवृत्त झालेले शिक्षकसुद्धा पुन्हा शिकायला येतात. त्याच्यामागचा त्यांचा ज्ञानार्जनाचा जो ओढा आहे तो महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर या पहिल्या विद्यापीठाची पहिली पदवी आपल्याला मिळावी हा देखील एक त्यामागचा चांगला उद्देश आहे. की मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले विद्यार्थी कोण? कालच मला कोणीतरी विचारलं की पहिला प्रवेश कोणी घेतला याची कल्पना आहे का? मी म्हटलं त्याची नोंद करून ठेवलेली आहे. कारण आपण विद्यापीठाच्या विकासाबरोबरच विद्यापीठाचा इतिहासही थोडा थोडा गोळा करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. तर त्यामुळे या विद्यापीठातून बाहेर पडलेला पहिला विद्यार्थी कोण किंवा पहिली बॅच कोणती, पहिला प्रवेश कोणी घेतला होता, असे अनेक संदर्भ हे इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. आणि असं खेळीमेळीचं वातावरण राहत ठेवूनच आपल्याला साहित्याचा, संस्कृतीचा, इतिहासाचा किंवा संबंध जीवनविषयक विचारप्रणालींचा अभ्यास करायचा आहे. आत्ता सरांनी आपल्याला सांगितलं की साहित्य हा काही फक्त भाषेपुरता मर्यादित अभ्यास नाही आहे. साहित्य ही सर्व विषयांना कवेत घेऊन चालणारी एक विचारसंस्था आहे. मी माझ्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांना नेहमी सांगत असतो की तुमचं बरंचसं मानसशास्त्र आम्हाला का कळतं, तर आम्ही नाटकातील पात्र पाहतो, आम्ही कादंबरीतील नायक पाहतो, खलनायक पाहतो, त्यांच्या मागे दडलेली विचारप्रणाली पाहतो आणि मग आपल्या लक्षात येतं आहे की मानसशास्त्र काय आहे, इतिहास काय आहे, भूगोल काय आहे, पर्यावरण काय आहे, विज्ञान काय आहे, तत्त्वज्ञान काय आहे, ह्या सगळ्यांचे संदर्भ साहित्यामध्ये असतात. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की जेव्हा एखादं भाषा विद्यापीठ निर्माण होतं तेव्हा ते केवळ भाषेपुरतं मर्यादित राहत नाही, तर ते सर्व विषयांना कवेत घेऊन चालणारी एक मोठी संस्था तयार होते.
आता या संस्थेचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी अधिकाधिक सुदृढ व्हावा. सुदृढ म्हणजे शरीराने सुदृढ नव्हे, तो वैचारिकतेने प्रगल्भ व्हावा. मी पदवी घेतली आहे एवढंच नव्हे तर त्याच्या पदवीचं अस्तित्व हे त्याच्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून, विचार करण्याच्या प्रक्रियेतून हे सातत्याने दिसत राहावं. माणसाचं अस्तित्व हे तुम्ही लक्षात घ्या. फार माणसं वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकतात, पण विचार करण्याची एक प्रक्रिया जर आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उतरवली तर ती विचार प्रक्रिया संबंध देशाचा विचार करू शकते, विकास करू शकते, त्याला दूरदृष्टीने जगाच्या समोर एक स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी सिद्ध करू शकते. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे घडवणं म्हणजे विद्यापीठांचं जे मूळ अधिष्ठान आहे, क्षमा करा, नाही पण नको, ते केवळ पदव्या देणं नव्हे, मराठी भाषा विद्यापीठाचा दृष्टिकोन हा मी आधीच निश्चित केलेला आहे आणि तो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांवर सुद्धा मी लादतो आहे. मला माणूस घडवायचा आहे. नारायण सुर्वे आपल्या एका कवितेमध्ये असं म्हणतात की मी माणसाच्या शोधार्थ निघालो आहे. अरे चालता बोलता इतके धक्के लागत असतात माणसांचे, तरी तो माणसाच्या शोधार्थ निघतो आहे. किंवा बहिणाबाईसारखी कविता जिला आपण अशिक्षित म्हणतो पण ती खऱ्या अर्थाने सुशिक्षित होती हे अजूनही कोणाला कळत नाही आहे. अरे मानसा मानसा कधी होशील माणूस, या बहिणाबाईंच्या प्रश्नांचं उत्तर शोधत मी विद्यापीठाचा प्रवास करत आहे. तुम्ही लक्षात घ्या. पदव्या तर अनेक घेतात हो. वैद्यकीय पेशामध्ये काम करणारे असू दे, वकिली पेशामध्ये काम करणारे असू दे, मोठमोठ्या प्रकारच्या कंपन्या चालवणारे असू दे, यांच्याजवळ देखील पदव्या असतात. पण माणुसकी नावाची गोष्ट असते का? माणसाबद्दल चिंतन करण्याची भूमिका असते का? जगण्याच्या संदर्भामध्ये माणसाला दिशा देण्याची दृष्टी असते का? हा विचार जेव्हा आपण करतो ना, तेव्हा त्याचं संबंध अस्तित्व हे आपल्यासमोर ठीटं वाटायला लागतं, खुजं वाटायला लागतं. पदव्या घेणारे अनेक लोक आहेत. हेही मला माहिती आहे की त्या पदवीशिवाय आपलं अस्तित्व आपल्याला जगासमोर दाखवता येत नाही असं समजणारे लोक खूप आहेत. पण पदवी न घेता देखील खूप काही काम करणारे लोक याच जगामध्ये निर्माण झालेले आहेत. आता भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की मराठी MA केल्यानंतर काय मिळणार आपल्याला, काय मिळणार आहे याचं उत्तर आम्हाला विचारा, आम्ही सांगतो तुम्हाला. जुन्या काळाचा जर इतिहास बघितला तर आपल्याला तो किती सुदृढ आहे लक्षात येतं की जुन्या काळामध्ये दोन गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. एक म्हणजे गणित आणि दुसरं भाषा. ज्याला गणित जमते आणि ज्याला उत्तम भाषा येते आहे तो जगामध्ये कुठेही उत्तम पद्धतीने जगू शकत होता. हे जुन्या काळातल्या इतिहासाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण एक होतं की ज्याला गणित जमतं त्याला व्यवहार जमतो आणि ज्याला भाषा जमते तो समाजाला आकर्षित करून घेण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ निर्माण होते. असा माणूसच उत्तम प्रकारे कोणताही व्यवसाय करू शकतो. लक्षात घ्या, असाच माणूस करू शकतो. महाराष्ट्रीयन माणूस धंद्याच्या संदर्भामध्ये कमी का पडतो याचं कारण तुम्ही शोधा, याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. महाराष्ट्राच्या बाहेरचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानात जर तुम्ही गेलात तर आई नसा बैठे शेठ, अरे आयुष्यात शेठ शब्द तुमच्यासाठी कोणीच वापरलेला नसतो पण तो वापरतो.
आय एन सेठ. आणि सेठ म्हटल्यानंतर आपल्याला जरा बरं वाटतं, आपण सेठ होऊन गेलो. बैठे जरा, वो काम कर रहे हैं बच्चा, 2 मिनट में आपको दिखाएगा. अरे सेठ के लिए चाय लो. तो हा केवढा सन्मान माझा. अरे पण तो तुझ्याही चहाचे आणि त्याच्याही चहाचे पैसे तुझ्याच खिशातून ओढतो हे त्याला शेवटपर्यंत कळत नाही बिचारा. हा जो मिठासपणा आहे, हा जो गोडवा आहे, हा मराठी माणसाच्या जिभेवर कधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून मराठी माणूस व्यावसायिक क्षेत्रामध्ये हा असफल ठरलेला आहे. याचा विचार करा. हे नाही आहे. मग कधी नाही सांगता नाही येत. चालला हा धरून ठेवतो, तो असं म्हणतो आहे तुम्ही 2 दिवसांनी येता का, मी माल मागवतो आहे आणि नवीन चांगला माल आहे. जरी त्याच्या दुकानातून तुम्ही काही घेतलं नाही ना तरी तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही आणखी 2-4 दिवसांनी आलात तरी चांगला माल येणार बरं का, अजून तुम्ही या. तो त्याला धरून ठेवतो. ही वृत्ती आपल्याजवळ नाही आहे. हा गोडवा आपल्या भाषेमध्ये नाही आहे. आणि म्हणून सांगायला हरकत नाही की ते लोक आपल्याकडे आले इतर प्रांतांमधले, तेव्हा आपल्याकडच्या लोकांकडे ते कामं करीत होते. आज आपले लोक त्यांच्याकडे काम करत आहेत. याच्यासारखं दुसरं दुर्दैव कोणतेही नाही. मी भारतीय व्यवस्थेचं विभाजन करतो असं समजू नका. पण पहिलं प्रेम हे माझ्या घरातल्या लोकांवरच माझं असलं पाहिजे, तर माझ्या देशाचा विकास होऊ शकतो. ही वृत्ती आपल्याला शिकायची असेल, समजून घ्यायची असेल तर जीवन समजून घ्यावं लागतं, माणूस समजून घ्यावा लागतो. आणि म्हणून मी म्हणतो आहे ना की जो माणसाचा विचार करतो, जो माणूस शिकतो, तो खऱ्या अर्थाने या देशाचा विद्यार्थी होतो. जो माणूस शिकवतो तो खऱ्या अर्थाने या देशाचा शिक्षक होतो. बरेचदा असे होतं आहे की आपण शिक्षक म्हणून सुद्धा किती गांभीर्याने विचार करतो. मला द्यायचं आहे, पण ते देण्यासाठी मी आधी माझी ओंजळ भरली पाहिजे. आणि मग ती ओंजळ जेव्हा रीती करतो ना तेव्हा समोरच्या विद्यार्थ्याला असं वाटतं की किती फुलांची छान ओंजळ हे शिक्षक माझ्या पदरामध्ये घालतायत. शिक्षक काय असू शकतो हे महाराष्ट्रामध्ये काही नामवंत शिक्षक होऊन गेले, जे आम्ही अनुभवलेत ते सांगतो की ओढून घेत आहेत. श्रीधर शनिवारे नागपूरचे होते, सरांना कल्पना आहे. क्या स्टाईल थी पढ़ाने की. विद्यार्थ्यांना सुद्धा इतकं मित्रासारखं वागवायचे आणि खेळत हसत खेळत राहायचे. असं हे उडवायचं सर ते काय कोंबडा डोक्यात अशी स्टाईल मारायची बरं. आणि आम्हाला हसायला यायचं, पण जेव्हा शिकवायचे ना त्यावेळेला लक्षात यायचं की हा खरा गुरु आहे. दभी कुलकर्णींचं नाव हे महाराष्ट्रामध्ये एक उत्तम शिक्षक होते, उत्तम अभ्यासक म्हणून होते. म्हणजे मी त्यांचा वर्गातला विद्यार्थी नव्हतो, पण डॉक्टर सुधीर रसाळ, म्हणजे हे सांगायला हरकत नाही. हे अनुभव तुमच्यासाठी मी यासाठी कथन करतो आहे की ज्याचं मूल्य काय आहे याचा विचार तुम्ही करावा. मला आठवत नाही की 2 वर्षाच्या माझ्या MA काळामध्ये मी 1 ताससुद्धा बुडवला असेल. तुम्ही म्हणाल हे काय सांगण्यासारखं कौतुक आहे, आम्ही तर तासन तास बुडवतो आणि तरी देखील विद्यापीठातून पहिले येतो. कारण आम्हाला भीती असायची की आज सरांनी जो तास घेतला तो उद्या समजणार नाही, उद्या समजणार नाही. कारण त्याची साखळी असते आणि ती साखळी तुटायला नको. तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे सरांनी मगाशी त्यांच्या व्याख्यानामधून जे आवाहन केलं कळत नकळतपणे ते यासाठीच होतं की प्रवेश घेतला म्हणजे झालं असं नाही आहे. असं नका करू. येण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण
ज्ञान घेणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि प्रत्यक्षामध्ये तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा वेगवेगळ्या विषयांचे अनेक संदर्भ हे शिक्षक वर्गामध्ये उलगडत असतो आणि त्याच्या आधारे आपण आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करीत असतो. खूप गोष्टी म्हणजे शिक्षक लहान आहे की मोठं आहे याचा काहीच विद्यार्थी तसं असता तर आमच्या राऊत सरांसारख्या प्राचार्यपदावर काम केलेल्या शिक्षकांनी प्रवेश घेतलाच नसता. बरेच लोक आहेत सर इथे शिकतात ते आणि आता शिकवायलाही आलेले आहे. कारण ज्ञानाने माणूस कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही. आज जरी वाटलं की मला खूप मिळालं, पोट भरलं, तरी की संध्याकाळी भूक लागतेच. आणि ज्याला भूक लागत असते ना तो खऱ्या अर्थाने जीवनाबद्दल विचार करीत असतो. कारण त्याचे प्रश्न संपतच नाही, त्याची उत्सुकता संपतच नाही. आणि देणारा शिक्षक जर समर्थपणे देत असेल तर त्याच्या मनामध्ये अधिक आत्मीयता निर्माण होते विषयाविषयी, त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानाविषयी. आणि किती घेऊ आणि किती नाही असं त्याला सातत्याने वाटत राहतं. असं वाटायला लागणं हे देखील आपल्या ठिकाणी कौशल्य आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं एक नातं हे असं सौहार्दपूर्ण असणं ही खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका आहे. मला माझ्या भाषेमध्ये बदल करता आला पाहिजे, मला माझ्या ज्ञानामध्ये बदल करता आला पाहिजे, मला अधिक आधुनिक व्यवस्थेशी जुळून घेता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाची उपासना करणं. नुसतं कुसुमाग्रजांच्या फोटोला हार व्हायला बास 2 हात जोडले म्हणजे मी धन्य झालो नाही. त्यांची लढसारखी कविता, प्रेम आणि मरणसारखी कविता हा पचवता आल्या पाहिजे. काय जगण्याचा ताठरपणा असू शकतो. कणा ना, कणा त्या कवितेचं नाव कणा. सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि काही राहिलेलं नाही आहे. पण एकच गोष्ट राहिली आहे ती म्हणजे गुरूंचा आशीर्वाद. आणि म्हणून तो शिष्य विद्यार्थी त्या गुरूंकडे जातो आणि आपलं सगळं चित्र त्या गुरुसमोर मांडतो. तेव्हा गुरूंच्या मनात विचार होतो की दादा काय द्यावं आता याला. तर तो म्हणतो काही नको सर, फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. अरे क्या बात, अंगावर शहारा येतो. काहीही नको सर, फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. अरे लढण्यामध्ये जे शौर्य आहे ना ते रडण्यामध्ये नाही. आम्हा लोकांना फक्त रडण्याची सवय लागलेली आहे आणि म्हणून आपण लढत नाही. आलेल्या संकटांना सामोरे जाणं, अरे संकट येतातच, मनुष्यात तुम्ही अनेक रस्ते असतात. कुठे खडे लागतात, कुठे काटे बोसतात, कुठे ठेच लागते. आणि म्हणून परावृत्त होऊन जीवनापासून पलायन करणं हे याचं उत्तर होऊ शकत नाही. पण लढ म्हणण्यामध्ये आणि लढण्यामध्ये जीवनाचं खरं उत्तर असतं. तेव्हा मित्र हो, ही ऊर्जा मी तुमच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न यासाठी करतो की माझ्यातला लढवय्या कुठे दडलेला आहे त्याचा मला शोध घ्यायचा, तो मला मिळाला पाहिजे. आणि आता नवीन जी शैक्षणिक विचारप्रणाली आलेली आहे ती या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाची आहे. अर्थात ती अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यातले अनेक गुंते सोडवताना किती नाकी नऊ येतात हे सुद्धा सांगता येत नाही, इतके गुंते आहेत. पण नव्या शैक्षणिक आता हे गुंते केवळ आपल्यासाठीच आयुष्यातला भाग नाही, आपली तर नवी सुरुवात आहे बरं का. पण आता वेगवेगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंची जी बैठक होते त्या बैठकीमध्ये मी पाहतो तेव्हा मला तिथे हे लक्षात येतं की हे प्रश्न अनेकांच्या समोर आहेत. तर त्यातून मार्ग काढीत आपण नव्या या शिक्षण व्यवस्थेचा प्रसार
प्रचार आपण करतो आहोत, भूमिका आपण घेतो आहोत, त्याला आपण तोंड देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपलं विद्यापीठ नवीन आहे, अनेक प्रश्न आपल्या विद्यापीठामध्ये आहेत नैशातला भागने. म्हणूनसुद्धा मी तुमचं कौतुक करतो की आजूबाजूला मोठी विद्यापीठं असतानासुद्धा या विद्यापीठाचा विद्यार्थी आपण व्हावं, इथे आपण प्रवेश घ्यावा असं वाटणं हे देखील तुमच्या मनाचं फार मोठेपण आहे आणि त्याचंही मला स्वागत करायला पाहिजे. इथे अनेक अडचणी आहेत. आपल्याकडे ग्रंथालय आहे, पुस्तकं येऊन पडलेली आहेत, अजून माणसांच्या नियुक्त्या व्हायच्या, पदांवर माणसं नाहीत, पण त्यातूनही आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना कसे पुस्तकं देता येतील त्या दृष्टीने प्रयत्न करतो. शिक्षकांना पुस्तकं मिळाले पाहिजे त्याही दृष्टीने विचार सुरू आहे. तर हे आपले कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी असतील, त्या अडचणींवर आपणच मार्ग काढायचा आहे. त्या अडचणीतून आपणच त्याची उत्तरं शोधायची आहेत आणि त्याच्या दिशाही आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी हेही तुम्हाला सांगतो की हे विद्यापीठ भारतातल्या कोणत्याही विद्यापीठाच्या दृष्टीने कमी पडणार नाही, या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. नवे नवे अभ्यासक्रम इथे आणायचे. उद्या मी असेन नसेन, पण जे असतील त्यांनी हे शब्द लक्षात ठेवा की या विद्यापीठाची पायाभरणी ज्या पद्धतीने आपण करतो आहोत त्या पद्धतीने जेव्हा 5 वर्षानंतरचा पुन्हा जो कालखंड येईल, 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर जो काही असेल तो तुमच्या असं लक्षात येईल की या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील. आणि हे केवळ बोलायचं म्हणून मी बोलतो अशातला भाग नाही आहे. त्या दृष्टीने पावलं टाकण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे विद्यापीठाच्या सुरुवातीपासून. आणि त्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांचा अभ्यास करणंही चाललेलं आहे. असे अभ्यासक्रम ठेवायचे आहे. आता सगळ्या अभ्यासक्रमांचा विचार आपण आर्थिक व्यवस्थेशी जुळवण्याचा जो प्रयत्न करतो आहोत तो भाग वेगळा आहे. पण खरं म्हणजे ज्ञान म्हणजे केवळ अर्थार्जनाचं साधन आहे, हा जो दृष्टिकोन आपल्या मनामध्ये आपण रुजवून ठेवलेला आहे तो बाजूला काढा. ज्ञान हे त्यासाठी मार्गदर्शक आहे, उपयोगी पडणार आहे. पण आपण शिकलो म्हणजे आपल्याला नोकरीच मिळाली पाहिजे हा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनालाही ही नवी शैक्षणिक व्यवस्था बदल देण्याचा प्रयत्न करते आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या पायावर उभा राहावा, शासनाने नोकरी दिली पाहिजे असं म्हणण्याची गरज नाही आहे. मी स्वतः माझ्या जगण्याची व्यवस्था लावू शकतो इतपत आपण तरबेज झालो पाहिजे, हा दृष्टिकोन आहे. आता नाट्यशास्त्रासारखा विषय आहे, पुढे येणारे हस्तकला, चित्रकला, नृत्यकला, शिल्पकला, संगीत यासारखे व्यावसायिक व्यवस्थेशी संबंधित असणारे विषय आहे. इथे तुम्हाला तुमच्यामध्ये व्यवस्था निर्माण करायची. कोण म्हणतं नोकऱ्या मिळत नाहीत, कोण म्हणतं जगण्यासाठी तुम्हाला पैसा मिळत नाही. अरे पैसा मिळवण्याचं देखील जे कौशल्य आहे ते कौशल्य आपल्यात किती आहे मला सांगा ना तुम्ही. MA मराठी झालेल्या विद्यार्थ्याला त्याने अभ्यासलेल्या विषयांची नावंसुद्धा सांगता येत नाही, तर अशा विद्यार्थ्याला नोकरी कोणी द्यावी आणि का द्यावी. सर तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो, एका विद्यापीठामध्ये प्रोफेसरच्या पदासाठी मुलाखती होत्या विद्यापीठामध्ये, महाविद्यालयात नाही. आणि प्रोफेसरच्या पदाचं जेव्हा सिलेक्शन असतं तेव्हा 2 गोष्टी केल्या जातात. एक म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं सादरीकरण, आणि दुसरा त्याची मौखिक मुलाखत. तर त्यावेळेला मी एक समितीचा सदस्य होतो. एका प्राध्यापकाने प्रेझेंटेशन केलं तर नमुना तुम्हाला सांगतो की त्याला वाङ्मय शब्द लिहिता आला नाही. साहित्य आणखी सुलभ,
साहित्य शब्द त्याने चुकीचा लिहिला. दुसरा एक प्राध्यापक असा होता की इथे आम्ही कमिटी मेंबर बसलो आणि तो इथून प्रेझेंटेशन करतो आहे, तर अक्षरशः कानामध्ये बोटं घालावं लागत होते, इतका त्याचा मोठा आवाज. मग शेवटी त्याला आम्ही सांगितलं की याला जरा लांब नाही आमच्यापासून. मग त्या एका कोपऱ्यामध्ये त्याला नेलं, मोठा हॉल होता, त्या कोपऱ्यामध्ये नेलं, तिथून त्याला बोलायला लावलं. तेव्हा तो तेवढ्याच पद्धतीने बोलत होता. शेवटी मी मोबाईल आल्याचं नाटक करीत, कारण कुलगुरू माझ्या बाजूलाच बसले होते, मोबाईल आल्याचं नाटक करीत तिथून उठलो आणि बाहेर जाऊन थांबलो मी थोडा वेळ. आणि नंतर त्याचं संपल्यानंतर मी आतमध्ये आलो. नंतर त्याला मी प्रश्न विचारला, म्हटलं का हो तुम्ही एवढ्या मोठ्याने का बोलत होता? सर तुम्हाला नीट ऐकायला यावं मी. अरे म्हटलं तुम्ही आमचं काय प्रमाणपत्र मिळवलं डॉक्टरांकडून की यांना ऐकायला येत नाही म्हणून कोणाला? नाही म्हणे पण सर शिक्षकाचा आवाज मोठा असायला पाहिजे. अरे म्हटलं मोठा असायला पाहिजे, पण याचा अर्थ विद्यार्थी वर्गातून पळून जायला पाहिजे असं का? आता हा प्रश्न साधा आहे बरं का, हा गमतीचा भाग तुम्ही लक्षात घ्या, पण त्याच्या मागे काय तथ्य आहे ते, शिक्षकाला आपला आवाज किती, कसा आणि कोणत्या स्वरूपाचा असावा याचं भान देखील असणं आवश्यक आहे. कारण त्याला तासभर ऐकायचं असतं, तो ऐकू शकला पाहिजे. आणि ज्याला याचं भान नाही त्याला प्रोफेसरसारख्या पदावर घेणं हा आपला मूर्खपणा ठरेल, त्याला बाद केलं. आणि साहित्य शब्द ज्यांनी चुकीचा लिहिला होता त्याच्या वेळेला आमच्यातलेच एक महाविद्वान प्राध्यापक जे समितीमध्ये होते ते म्हणाले की ठीक आहे म्हणे, सुधरून जाईल इथे आल्यानंतर, हम भी कुछ कम नाही थे. मी म्हटलं याचा अनुभव किती? 16 वर्षाचा. 16 वर्षात जो सुधारला नाही तो उरलेल्या वर्षांमध्ये सुधरेल असं हमीपत्र तुम्ही देऊ शकता का? त्यावर कुलगुरू चटकन म्हणाले, आवलगावकर म्हणतात ते अगदी बरोबर आहे, एकही माणूस घेण्याच्या योग्यतेचा नाही. लक्षात घ्या. हे केवळ अनुभव तुम्हाला यासाठी सांगितले की शेवटी कुठेतरी आपल्या गोष्टीचं मूल्यमापन करणारा एखादासाठी माझ्यासारखा कडवट माणूस असू शकतो. ती नाही पोस्ट भरू दिली म्हणून हा विचार करा की हे सगळं मला घ्यायचं आहे. देणाऱ्या देण्यामध्ये कमी पडत असेल तर त्यालासुद्धा देण्यासाठी अधिक प्रवृत्त करायचं आहे. आणि विद्यार्थ्यामध्ये ती ताकद असते की शिक्षकालासुद्धा घाम फुटला पाहिजे. असे विद्यार्थी या विद्यापीठामधून तयार व्हावेत आणि या विद्यापीठाचा लौकिक हा सर्वत्र पसरावा, ही प्रामाणिक अशा प्रकारची भूमिका आहे मित्र. प्रयत्न करा, यश तुमच्या समोर नतमस्तक होतं की नाही ते बघा. पण प्रसिद्धीसाठी हापापलेले आणि यशाच्या मागे सतत पळणारे पळतच राहतात. यश त्यांच्या हातातून कुठे निसटून जातं हे त्यांनाही कळत नाही. प्रसिद्धी परांमुख व्हा, आपलं निष्ठेने काम करा. माझं कोणी कौतुक करतं की नाही करत काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही लोकांनी कौतुक करावं म्हणून शिकत नाही आहे आणि लोकांनी तुमचं कौतुक करून तुमच्या गळ्यामध्ये माळा घालाव्यात म्हणून तुम्ही शिकवत नाही आहे. ही एक पूजा आहे. ज्ञानार्जन करणं ही पूजा आहे आणि ज्ञानदान करणं हेही पूजा आहे. ही पूजा जेवढं आपण निष्ठेने करू तेवढे आपण प्रगत होऊ. आपण घेतलं आहे ना वाहून, मी प्रवेश घेतला आहे ना, मग मला यायला पाहिजे. अडीअडचणी असतील त्यावर मात करण्याचा आपण प्रयत्न करूयात. पण मी प्रवेश घेतला आणि आता मी परीक्षेला जाणार अशा प्रकारचं धोरण असेल
तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. कुठेतरी काहीतरी दंडक असतात, नियम असतात, ते तुम्हालाही असतात आणि आम्हालाही असतात. तर याचा गांभीर्याने विचार करा आणि उत्तम प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा. यश तुमच्या समोर नतमस्तक झालं नाही तर मी इथे बसलो आहे, मला सांगा कधी. पण ध्येय वेडे व्हा. लक्षाल का? ध्येय वेडे झालात तर जगण्याचं काय सौंदर्य असतं, काय अरे वेडेपणामध्ये देखील सौंदर्य असतं ना. झपाटलेले वा, अशी अनेक माणसं आहेत की जी एका विशिष्ट व्यवस्थेला वाहून घेतात. इतिहासाचार्य विका राजवाडे यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. वेडा मनुष्य होता. प्राचीन ढेरेंचा आत्ताच आमच्याकडे जे भेटायला आले ते त्यांनी उल्लेख केला. साध्या साबणाच्या कारखान्यामध्ये काम करणारा माणूस प्राचीन ढेरे आज महाराष्ट्रातला एक मोठा संशोधक म्हणून गणला जातो आहे. जेव्हा ते एम ए करीत होते तेव्हा त्यांची पुस्तकं एम एला अभ्यासाला होती. शिक्षक म्हणायचे तू कशाला बसतोस, तू काम बाजूला जा. त्यांच्या संदर्भामध्ये घडलेला किस्सा असं सांगतात की शंभू तुळपुळेंनी वाङ्मयाच्या इतिहासाचं काम त्यांना दिलं होतं, वर्गात बसू दिलं नव्हतं म्हणून. म्हणजे तुला काही गरज नाही, तू वर्गाच्या बाहेर हे काम कर, वर्गात बसण्याची गरज नाही असं म्हणून त्यांना हे केलं. आणि शेवटी प्रेझेंटीच्या वेळेला त्यांना अडवलं आणि त्यांना परीक्षेला बसता आलं नाही. शेवटी राचीन ढेरे यांनी डिलीट ही पदवी मिळवली, पण ते त्यांनी कधीही वर्गामध्ये पाय ठेवला नाही आणि नंतर मराठी भाषा विद्यापीठ म्हणजे मराठी भाषा विभागात पुणे विद्यापीठाच्या पाय ठेवला नाही. मी त्यांना आणण्याचा खूप प्रयत्न केला. अरुणा ढेरे त्यांची मुलगी, तिच्या माध्यमातून प्रयत्न केला, पण ती म्हणायची की सर अण्णा काही येऊ शकत नाही. मला त्यात सगळं उत्तर कळून द्यायचं. इतिहासाचार्य विका राजवाडे हे इतिहासाचे मोठे अभ्यासक होऊन गेले आपल्याकडे. सतत वेडा मनुष्य, अंगावरचे वस्त्र देऊन पोथ्या विकत घेणारा मनुष्य. काय मिळालं यांना? कुठली ग्रँट मिळाली? कुठले पैसे मिळाले? कुठल्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते? काही नाही. असे अनेक चित्रकार आहेत, असे अनेक नाटककार आहेत, असे अनेक हिरे आपल्या देशामध्ये आहेत. त्या हिऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि त्या हिऱ्याच्या कणासारखे का होईना आपण उजळून कसे निघू या दृष्टीने प्रयत्न करा. अख्खा भारत देश नव्हे, अख्खं जगसुद्धा आपल्या मागे लागू शकतं, हे तुम्ही लक्षात घ्या. अख्खं जग म्हणण्याचं कारण काय आहे? आता हे जे नवीन तंत्रज्ञानातले जे हे निघालेत ना गोष्टी, ज्याची नावही मला सांगता येणार नाही, पण हे काम करणारे अनेक बाहेरच्या देशातले झोमॅटो, टोमॅटो काय म्हणतात ते सगळे उद्योग सुरू झाले आहेत. कुठल्या तरी कोपऱ्यातला मनुष्य ही व्यवस्था सुरू करतो आहे आणि अख्ख्या जगाला कवेत घेतो आहे. आणि एका दिवसामध्ये कोट्यावधींचा व्यवहार करून जातो आहे. त्यांचं डोकं काय आहे? आणि आपल्याकडे तर सगळे सुशिक्षित लोक आहेत. पाश्चात्य देशांमध्ये शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे. अगदी इंग्लंड अमेरिकेचं उदाहरण तुम्ही घेतलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथे वयवर्ष 17-18 झालं की मुलं घराच्या बाहेर पडतात. म्हणजे इंग्रजीचे प्राध्यापक अधिक व्यवस्थितपणे सांगू शकतील याबद्दल. 17-18 वर्ष झाली की मुलं घराच्या बाहेर पडतात. ते आईवडिलांवर अवलंबून राहत नाहीत आणि मग ते जगण्यासाठी धडपड करतात. त्यांना शिक्षण नाही घेता येत. मग कोणी टॅक्सी चालवतो, कोणी आणखी पेपर विकतो, कोणी आणखी काय करतो, पेट्रोल भरतो. शिक्षणात ते मागे राहतात. आणि आपले लोक तिकडे शिक्षणासाठी जातात. मला हेच कळत नाही तिकडचं शिक्षण दर्जेदार केव्हापासून झालं आहे. पण पाश्चात्यांच्या सगळ्याच गोष्टीचं भारतीयांना जे वेड आहे ना त्यात याचं उत्तर आहे. आपल्याकडची शिक्षण प्रणाली ही अधिक सुदृढ आहे, तुम्ही लक्षात घ्या. पण आपल्याला ते कळत नाही आहे. मोठमोठ्या संस्था आपल्याकडच्या आहेत. मग IT सारख्या संस्था असू दे, इंजिनिअरिंग सारखे कॉलेज असू दे, मेडिकल सारख्या संस्था असू दे, खूप अतिशय उत्तम आहे. तिकडे देऊन कोट्यावधी रुपये देण्यापेक्षा इथे कमीत कमी
याच्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं भारत देशाचं तेही वेगळेपण हे निश्चितच जगाच्या समोर येऊ शकेल. मित्रहो, खूप वेळ झालेला आहे, मलाही बैठकीला जायचं आहे. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि गांभीर्याने सगळ्या गोष्टी घेऊन जीवनाचा आनंद लुटा. गांभीर्याने सुद्धा आनंद लुटता येतो, लक्षात घ्या, याचा विचार करा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद सर. अश्रूंचा बांध तुटतो तिथे शब्दांना नसतात थारा. अश्रूंचा बांध तुटतो